आपण ऐकत आहात लिसन टू री. प्रकरण 5. स्वातंत्र्योत्तर महाराष्ट्र 1947 ते 1960. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन. महाराष्ट्राला वैभवशाली ऐतिहासिक व सांस्कृतिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केली. रयतेमध्ये स्वराज्य, स्वधर्म, स्वभाषा व स्वसंस्कृती याविषयी जागृती घडवून आणली. त्यामुळे मराठी माणसात अस्मिता निर्माण झाली. इसवी सन 1818 मराठा सत्तेचा ऱ्हास होऊन त्याची जागा इंग्रजांनी घेतली. इंग्रजांनी सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या सुधारणांमुळे देशात प्रबोधनाची चळवळ सुरू झाली. महाराष्ट्रातही या चळवळीला वेग आला. अनेक समाजसुधारकांनी समाज प्रगतिशील व पुरोगामी होण्यासाठी समाज सुधारणा चळवळ गतिमान केली. धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक जागृती होऊन भारतीयात राष्ट्रवाद वाढीस लागला. यातूनच राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागून इसवी सन 1947 भारत स्वतंत्र झाला. भाषावार प्रांतरचनेची मागणी वाढीस लागली. महाराष्ट्रातही मराठी भाषिक राज्याची मागणी करणारी संयुक्त महाराष्ट्र चळवळ इसवी सन 1946 पासून सुरू झाली. अनेक स्थित्यंतरातून या चळवळीची वाटचाल होऊन शेवटी दिनांक 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. संयुक्त महाराष्ट्र ऐतिहासिक पार्श्वभूमी. मराठी भाषिक लोकांच्या महाराष्ट्राच्या एकीकरणाचा विचार 20व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच अनेक जाणकारांनी व्यक्त करण्यास सुरुवात केली. त्या दृष्टीनं साहित्य संमेलनांचा वाटा महत्त्वाचा ठरतो. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आपल्या ऋणानुबंधमध्ये लिहितात, मराठी भाषकांच्या एकीकरणाची ओढ साहित्य संमेलनातून निर्माण झाली. 1908च्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात चिंतामणराव वैद्य यांनी या एकीकरणाचा उल्लेख केला होता. तेव्हा महाराष्ट्राच्या एकीकरणाशी या संमेलनाचा निकटचा संबंध आहे. याप्रमाणेच न. ची. केळकर, विठ्ठल वामन ताम्हणकर, ज्ञानकोशकार केतकर, आचार्य विनोबा भावे, धनंजयराव गाडगे, प्रबोधनकार ठाकरे, गणत्र्य माडखोलकर, ग. वी. पटवर्धन, श. रा. शेंडे अशा अनेकांनी महाराष्ट्राच्या एकीकरणाची 1990 पासून स्वप्न पाहिली होती. 1911 साली इंग्रज सरकारला बंगालची फाळणी रद्द करावी लागली. त्या संदर्भात भाषा व राष्ट्रीयत्व या शीर्षकाखाली केसरीमध्ये न. ची. केळकर यांनी लिहिले की मराठी भाषा बोलणाऱ्यांची सर्व लोकसंख्या एका अंमलाखाली करावी. लोकमान्य टिळकांनी 1915 साली भाषावार प्रांतरचनेची मागणी केली होती. आपल्या दैनिक केसरीतून त्याचे महत्त्व व आवश्यकता त्यांनी जनतेला समजावून सांगितले होते. परंतु त्या दरम्यानच्या काळात देशाच्या स्वातंत्र्याचा प्रश्न अधिक महत्त्वाचा असल्यानं या विषयाकडे गांभीर्यानं पाहिलं गेलं नाही आणि ते साहजिकच होतं. तेव्हा सामान्य मराठी माणसापर्यंत हा विषय गेला नाही. पण आंध्र व कर्नाटकच्या लोकांनी आपल्या एकीकरणाच्या चळवळी सुरू केल्या होत्या. महाराष्ट्रात तशा काही हालचाली होत नाहीत याचे न. वी. पटवर्धन यांना वाईट वाटत होते. परंतु त्यांनी या विषयाला चालना देण्यासाठी प्रश्नावलीच्या रूपानं 40 पुढाऱ्यांच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या. त्यामध्ये रामराव देशमुख, बॅरिस्टर जयकर, अनुसयाबाई काळे, न. ची. केळकर, नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर टी. जे. केदार इत्यादींचे विचार होते. श्री रामराव देशमुख हे मध्य प्रांत व वऱ्हाड विधिमंडळाचे प्रतिनिधी होते. त्यांनी 1 ऑक्टोबर 1938 साली ठराव मांडला की वऱ्हाडचा वेगळा प्रांत करावा. त्यानंतर मुंबईला भरलेल्या मराठी साहित्य संमेलनात वऱ्हाडसह महाराष्ट्र प्रांत व्हावा व निजामाचे राज्य खालसा झाल्यास मराठवाडा आणि पोर्तुगीजांची सत्ता संपल्यानंतर गोवा हे दोन्ही प्रांत महाराष्ट्रात सामील करावेत असा ठराव होता. 1939 साली अहमदनगर येथे भरलेल्या साहित्य संमेलनात ठराव संमत झाला की मराठी भाषिकांचा एक प्रांत बनवावा आणि त्याला संयुक्त महाराष्ट्र असे नाव द्यावे. 28 जानेवारी 1940 साली रामराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे संयुक्त महाराष्ट्र सभा ही संघटना स्थापन झाली. 24 मे 1940 रोजी डॉक्टर टी. जे. केदार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरवण्यात आली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर टीका केली. जो महाराष्ट्रात जन्मला व येथे कायम ज्याचे वास्तव्य आहे तो महाराष्ट्रीयन
असे स्पष्ट करून सर्व मराठी भाषा बोलणाऱ्यांचे एक राज्य व्हावे अशी त्यांची मागणी केली. तत्पूर्वी 1940च्या प्रारंभी श्री वाकणकर यांनी धनंजयराव गाडगे व न. वी. पटवर्धन यांच्या मदतीनं संयुक्त महाराष्ट्राचा नकाशा तयार केला होता. तर महाविदर्भ व्हावा असे लोकनायक बापूजी यांना वाटत होते. त्यांच्या मते एकच भाषा बोलणाऱ्यांचे 2 स्वतंत्र प्रांत झाले तर काहीही बिघडणार नाही. संयुक्त महाराष्ट्र झाल्यावर त्यावर पश्चिम महाराष्ट्राचे वर्चस्व राहील आणि महाविदर्भाला गौण स्थान राहील अशी भीती महाविदर्भाच्या पुरस्कर्त्यांना वाटत होती. एकीकरणामागील तात्विक भूमिका. कोणत्याही सार्वजनिक चळवळीमागे विधायक विचार आणि समाजहित आवश्यक असते, तरच त्याला लोकांचा पाठिंबा मिळतो व चळवळ यशस्वी होते. त्या दृष्टीनं संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या मागेही विचार होते, एक तत्वज्ञान होते. मराठी भाषा बोलणाऱ्यांचा संयुक्त महाराष्ट्र का व कशासाठी याचे तर्कशुद्ध विवेचन करून त्या आंदोलनाची तात्विक भूमिका धनंजयराव गाडगे यांनी स्पष्ट केली. एक इतिहास, भाषेचा प्रभाव, धार्मिक परंपरा, लोकरीती, ग्रामरचना आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण एक आहोत ही लोकांची भावना असली की आपली हक्काची भूमिका सांगितली जाते. धनंजयराव गाडगे यांच्या या कामगिरीचे महत्त्व सांगताना यशवंतराव चव्हाण आपल्या ऋणानुबंधामध्ये लिहितात की संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाला जी तात्विक व शास्त्रशुद्ध बैठक गाडगे यांनी दिली ती फार मोलाची होती. ज्यावेळी भाषिक प्रश्नात लक्ष घालण्यास उच्च कोटीचे विद्वान तयार नव्हते, त्यावेळी गाडगे यांनी अत्यंत स्पष्ट शब्दात आपले विचार मांडले. किंबहुना त्यांची भारतीय संघराज्याविषयीची संकल्पना स्पष्ट असल्यानं त्यांनी संयुक्त महाराष्ट्राला पाठिंबा दिला. भाषावार प्रांतरचनेबाबत आग्रही असणारे लोक याबाबतचे फायदे सांगताना म्हणतात की घटक राज्याचे सरकार व नागरिक यांची एक भाषा असल्यामुळे राज्यात निकोप लोकशाही निर्माण होईल. जनतेचे विचार, भावना सरकारपर्यंत पोहोचतील. कायदेमंडळाचे कार्य जनतेस समजेल. भाषावार प्रांतरचनेमुळे भाषिक ऐक्य निर्माण होईल. लोक आपले विचार प्रभावीपणे मांडू शकतील आणि प्रांताची भाषा व संस्कृती याचे संवर्धन होईल. भाषावार प्रांतरचनेस विरोध करणारे याबाबतचे तोटे सांगतात की भाषावार प्रांतरचनेमुळे राज्यात फुटीरता वाढीस लागेल. भाषावार प्रांतरचना राष्ट्रीय एकात्मतेला बाधक ठरेल. प्रांताप्रांतात संघर्ष वाढीस लागेल. स्वातंत्र्यानंतर भाषावार प्रांतरचना करण्याचे धोरण भारत सरकारने स्वीकारले. मराठी भाषिकांच्या आशा पल्लवित झाल्या आणि यामधून महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी संयुक्त महाराष्ट्र चळवळ निर्माण झाली. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे टप्पे. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील ग. त्र्यं माडखोलकर यांचे योगदान फार मोलाचे होते. दैनिक तरुण भारतमध्ये त्यांनी लिहिलंय की आंध्रचे पट्टभिसिता रामय्या व कर्नाटकचे रंगराव दिवाकर आपल्या प्रांताच्या निर्मितीसाठी जसे झटत होते तसे शंकरराव देव महाराष्ट्र निर्मितीबाबत झगडत नव्हते. त्यांची ही उदासीनता चीड आणणारी होती. शंकरराव देव, काकासाहेब गाडगे व बाळासाहेब खेर या महाराष्ट्राच्या राज्यसभेतील नेत्यांना एकीकरणाची मागणी एकमुखी करण्याइतके त्या प्रश्नाचे अगत्य वाटत नाही काय, असा प्रश्नही त्यांनी जाहीरपणे विचारला. अर्थात अशी टीका करताना या नेत्यांनी तसे प्रयत्न करावेत यासाठी माडखोलकर प्रयत्न करत होते. 12 जुलै 1942 रोजी त्यांनी या विषयावर महात्मा गांधींशी पत्रव्यवहार केला. उत्तरामध्ये महात्मा गांधींनी संयुक्त महाराष्ट्राच्या कल्पनेला पाठिंबा दिला, पण मुंबई महाराष्ट्रात सामील करण्याला विरोध केला. इसवी सन 1946 साली बेळगावच्या मराठी साहित्य संमेलनात ग. त्र्यं माडखोलकरांनी आपल्या संपूर्ण भाषणात संयुक्त महाराष्ट्रावर भर दिला. या संमेलनात स्थापन झालेल्या संयुक्त महाराष्ट्र समितीत निमंत्रक म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपवली. संयुक्त महाराष्ट्र मिळवण्यात मराठी भाषिकांना खूप त्रास सहन करावा लागला, कारण या आंदोलनासमोर अनेक अडथळे होते. यात प्रामुख्याने राष्ट्रीय नेत्यांचा दृष्टिकोन, मराठी भाषिकांच्या एकतेचा अभाव, मुंबई काँग्रेसचे स्वतंत्र अस्तित्व, मराठी लोकांना अमराठींचा विरोध, मोरारजी देसाई यांचा विरोध इत्यादींचा समावेश होता. 1946चे बेळगाव येथील साहित्य संमेलन. 12 मे 1946 रोजी बेळगाव येथे आयोजित केलेल्या साहित्य संमेलनाच्या वेळी ग. त्र्यं माडखोलकर
यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसंदर्भात महत्त्वपूर्ण भूमिका मांडली. संयुक्त महाराष्ट्राच्या इतिहासातील ही फार उल्लेखनीय घटना आहे. गणत्र्य माडखोलकर संयुक्त महाराष्ट्रासाठी पूर्वीपासून खूप सक्रिय होते. त्यामुळे त्या संमेलनाला त्या दृष्टीनं महत्त्व आले आणि संमेलनात घेतलेल्या निर्णयानुसार ते महत्त्वही सिद्ध झाले. संमेलनात खालील 2 महत्त्वपूर्ण ठराव संमत झाले. 1. संयुक्त महाराष्ट्र निर्माण होईपर्यंतच्या काळात भाषिक, शैक्षणिक व सांस्कृतिक उन्नती होण्यासाठी हैदराबाद संस्थानातील मराठवाडा व गोमंतक या प्रदेशांना संपूर्ण प्रादेशिक स्वायत्तता असावी. 2. संयुक्त महाराष्ट्राचे संयोजन व प्रांतरचना करताना त्याच्या चतुसीमेवरील बेळगाव, कारवार, गुलबर्गा, आदिलाबाद, बिदर, बालाघाट, छिंदवाडा, बैतूल, निमाड वगैरे जिल्ह्यात मिश्र वस्ती आहे. त्यातील कायम रहिवासी असणाऱ्या जनतेचा कौल प्रौढ व गुप्त मतदान पद्धतीनं घेऊन ते भाग कोणत्या प्रांतात घालवायचं ते ठरवावं. याशिवाय संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन करण्यात आली. तेथून खऱ्या अर्थानं संयुक्त महाराष्ट्र संघर्षाला सुरुवात झाली. संयुक्त महाराष्ट्र समिती. बेळगाव साहित्य संमेलनात संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 12 मे 1946 रोजी झाली. तिचे सदस्य पुढील प्रमाणे: 1. केशवराव जोधे, 2. गणत्र्य माडखोलकर, 3. द वा पोद्दार, 4. शंकरराव देव, 5. श्रीशम नवरे. समितीचे उद्देश: 1. भाषावार प्रांतरचनेच्या तत्वानुसार महाराष्ट्र राज्यात अजून समाविष्ट न झालेले मराठी भाषिकांचे सलग प्रदेश या राज्यास जोडणे. 2. लोकसत्ताक व समाजवादी महाराष्ट्र स्थापन करणे. 3. सामाजिक, आर्थिक व राजकीय समता स्थापन करून महाराष्ट्राच्या जीवनाची सहकारी तत्वावर उभारणी करणे. 4. समितीने पुरस्कृत केलेला कार्यक्रम राबवणे. समितीची साधने: लोकशाही पद्धतीनं शांततामय साधनांचा उपयोग करणे. 2. जनजागृती व संघटना उभारून पर्यायी शक्ती निर्माण करणे. 3. महाराष्ट्राच्या मूलभूत गरजा लक्षात घेऊन आर्थिक, औद्योगिक व शेतीविषयक सर्वांगीण विकासाच्या योजना तयार करून शिक्षणाच्या व आंदोलनाच्या मार्गानं त्या अंमलात आणणे. 4. सहकार व समाजवाद याचे जनतेला शिक्षण देणे. समितीची पहिली बैठक 15 दिवसांनंतर पुणे येथे भरली. तेव्हा निर्णय घेण्यात आला की 2 महिन्यात परिषद बोलावण्यात येईल. संयुक्त महाराष्ट्र परिषद. पुण्याच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे 28 जुलै 1946 रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली. या एकीकरण परिषदेत मराठी भाषिक प्रांताच्या निर्मितीसाठी कार्य करणाऱ्या संयुक्त महाराष्ट्र परिषदेची स्थापना करण्यात आली. या परिषदेने संमत केलेले ठराव खालीलप्रमाणे आहेत. 1. सर्व सलग मराठी भाषिक प्रदेशांचा शक्य तितक्या लवकर एक प्रांत करावा. 2. मराठी भाषिक प्रांत बनवताना मुंबई व मध्य प्रांतातील मराठी भाषिक भाग तसेच मराठवाडा व गोमंतक या मराठी भाषिक भागांचा समावेश करावा. दिनांक 14 एप्रिल 1947 रोजी बेळगाव येथे परिषदेचे अधिवेशन झाले. या अधिवेशनात परिषदेची कार्यकारिणी निश्चित झाली. शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे कार्य जोमानं सुरू झाले. गणत्र्य माडखोलकर, केशवराव जोधे, द वा पोद्दार, श्री श नवरे, दा वी गोखले, वसंतराव नाईक, सौ प्रमिला ओक, पूनमचंद राक्का इत्यादींनी मोठ्या उमेदीनं संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे नेतृत्व केले. दार कमिशन 1948. भारताच्या घटना समितीपुढे भाषावार प्रांतरचनेचा प्रश्न आणावा यासाठीचा आग्रह मुंबईमध्ये झालेल्या परिषदेने धरला व त्याबाबतचे मत मुंबई, मध्य प्रदेश व वऱ्हाड प्रांतातील मराठी सदस्यांवर मांडण्याचे कार्य सोपवले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अशाच प्रकारची मागणी समितीकडे केली. घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांना भाषावार प्रांतरचनेचे महत्त्व पटले म्हणून त्यांनी 17 जून 1948 रोजी न्यायाधीश S.K. दार यांच्या अध्यक्षतेखाली दार कमिशनची स्थापना केली. कमिशनने आपली अधिकार कक्षा ठरवली. यानुसार भाषावार प्रांतरचना करावी की नाही, भाषावार प्रांतरचना करताना कोणकोणते व कसे प्रांत बनवावेत याबाबत चौकशी करून आपला अहवाल सादर करावा. दरम्यान दार कमिशनने आपले काम सुरू केले होते. 20 प्रश्नांची एक प्रश्नावली महाराष्ट्रातील नेत्यांना सादर केली होती.
त्यामध्ये मुंबई संबंधीचा प्रश्न हा कळीचा मुद्दा ठरला. मराठी भाषिकांना मुंबई स्वतंत्र ठेवण्यासंबंधीचे दार कमिशनचे विधान आवडणे शक्य नव्हते. त्यावरून वादंग झाले. याच दरम्यान गांधीजींनी प्रांत रचनेसंबंधी पत्राद्वारे आपले विचार सविस्तरपणे मांडले, पण काँग्रेसने गांभीर्याने घेतले नाही. उलट दार कमिशनला काँग्रेसने एक निवेदन दिले. त्यात म्हटले की स्वातंत्र्यानंतर परिस्थिती बदलली आहे. तसेच काँग्रेसने भाषेच्या आधारे तयार केलेले प्रांत राज्यकारभाराचा नमुना समजू नयेत, म्हणजे सोयीनुसार राजकारण सुरू झाल्याचे मराठी लोकांनी ओळखले. दार कमिशन साक्ष घेण्यासाठी महाराष्ट्रात येणार असे दिसताच 16 व 17 ऑक्टोबर 1948 मध्ये 2 दिवस परिषदेने दादर येथे अधिवेशन घेतले. त्या विराट सभेत ठराव संमत झाला की मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र असा सलग प्रांत बनवावा आणि ताबडतोब अंमलात आणावा. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा अशी ठाम मागणी केली. दिनांक 10 डिसेंबर 1948 रोजी दार कमिशनचा अहवाल प्रसिद्ध झाला. या अहवालात कमिशननं म्हटलंय की भाषिक राज्य निर्माण करण्याची योग्य वेळ अद्याप आलेली नाही. भाषावार प्रांतरचना ही भारताच्या ऐक्यास व एकात्मतेस मारक ठरेल. दार कमिशनच्या अहवालावर तीव्र प्रतिक्रिया उठल्या. दार कमिशनच्या अहवालावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. महाराष्ट्रभर प्रक्षोभ निर्माण झाला. पंडित जवाहरलाल नेहरूंनाही मराठी भाषिकांच्या असंतोषाची जाणीव झाली. असेच ऑडिओज ऐकत राहण्यासाठी तुम्ही लिसन टू री हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून आजच डाउनलोड करू शकता. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स तसेच इतर मटेरियल देखील त्यावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. अकोला करार 8 ऑगस्ट 1947. दार कमिशन पुढे मराठी भाषिक प्रांतरचनेची मागणी एकमुखानं स्पष्ट व नेमकेपणाने मांडण्यासाठी निवडक कार्यकर्त्यांची अकोला येथे बैठक झाली. त्यामध्ये शंकरराव देव, मानसा कन्नमवार, रामराव देशमुख, धनंजयराव गाडगीळ, पूनमचंद राका, द वा पोद्दार, गंत्र्य माडखोलकर, प्रमिला ओक, दावी गोखले, पंढरीनाथ पाटील, पणशा देशमुख इत्यादी मान्यवरांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. विदर्भातील नेत्यांच्या मनात महाराष्ट्र एकीकरणाबाबत विश्वास निर्माण व्हावा याची काळजी घेण्यात आली. विचारविनिमयानंतर 8 ऑगस्ट 1947 रोजी अकोला करार संमत झाला. या करारातील कलमे पुढीलप्रमाणे: 1. संयुक्त महाराष्ट्र असा एक प्रांत असावा. त्यामध्ये मध्य प्रांत वऱ्हाडमधील मराठी भाषिकांचा व महाराष्ट्राचा असे उपप्रांत ठेवावेत. 2. प्रत्येक उपप्रांताला अलग कायदेमंडळ व मंत्रिमंडळ असावे. त्यांच्याकडे आवश्यक खाती ठेवण्यात यावीत. 3. सर्व प्रांतांसाठी एक गव्हर्नर व एक डेप्युटी गव्हर्नर असावा. त्यांची निवडणूक संबंधित प्रांतातून घ्यावी. 4. कायदेमंडळात लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधी असावेत. 5. उपप्रांतांच्या निवडणुका स्वतंत्रपणे घ्याव्यात. 6. उपप्रांतांची उच्च न्यायालये स्वतंत्र असावीत. 7. विशिष्ट बाबींसाठी संपूर्ण प्रांताचे खास न्यायालय असावे. 8. प्रांतासाठी एक पब्लिक सर्व्हिस कमिशन असावे. अकोला बैठकीत वरील ठरावाप्रमाणेच असे ठरले की संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती करणे अशक्य झाल्यास महाविदर्भ हा स्वतंत्र प्रांत निर्माण करण्याचे प्रयत्न करावेत. JVP समिती, त्रिसदस्य समिती, 29 डिसेंबर 1948. 29 डिसेंबर 1948 रोजी काँग्रेसच्या जयपूर अधिवेशनात दादर कमिशनचा अहवाल नाकारला. भाषावार प्रांतरचना निर्माण करण्याच्या परिस्थितीचा पुन्हा अभ्यास करण्यासाठी नवीन समिती नेमली. समितीमध्ये जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टभी सीतारामय्या यांचा समावेश होता. या तिन्ही सदस्यांच्या अध्यक्षरावरून ही समिती ओळखली जाते. तिघेही संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीला अनुकूल नव्हते. समितीने 5 एप्रिल 1949 रोजी आपला अहवाल प्रसिद्ध केला. समितीच्या शिफारसी खालीलप्रमाणे: 1. भाषावार प्रांतरचना काँग्रेसला तत्वतः मान्य, पण ही योग्य वेळ नाही. 2. योग्य वेळ येताच आंध्र प्रांत बनवला जाईल. 3. मराठी भाषिकांचा महाराष्ट्र यथावकाश बनेल, पण त्यात मुंबईचा समावेश नसेल. 4. केवळ वऱ्हाडचा वेगळा प्रांत होणार नाही. 5. कर्नाटकमधील अडचणी संपताच त्या प्रांताची निर्मिती केली जाईल. 6. त्रावणकोर व कोचीन एकत्र येण्यास तयार असतील तर केरळ प्रांताची निर्मिती होईल.
महाराष्ट्राच्या मागणीशी संबंधित केलेल्या शिफारसी त्या निर्णायक नव्हत्या. शिफारसीमध्ये मुंबई महाराष्ट्रात नसेल हे स्पष्टपणे नमूद केले होते. अहवालाविरुद्ध महाराष्ट्रभर फार तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. यानंतर भाऊसाहेब हिरे, के.एन. मुन्शी यांनी मांडलेल्या योजना असफल ठरल्या. त्याचवेळी जनजागृतीसाठी सेनापती बापट यांनी प्रभात फेऱ्या सुरू केल्या. दरम्यान काँग्रेसने कर्नाटक व महाराष्ट्र काँग्रेसला मुंबई वगळून आपापसातील वाद सोडवून नव्या राज्याला तयार आहात का अशी विचारणा केली. 2 भाषिकात 16 गावे वादग्रस्त ठरवली होती आणि त्यासंबंधी सामोपचाराची अपेक्षा व्यक्त केली होती. वादग्रस्त 16 गावे याप्रमाणे: 1 कारवार, 2 बेळगाव, 3 निपाणी, 4 संकेश्वर, 5 जत, 6 नंदगड, 7 मिरज, 8 सोलापूर, 9 गडहिंग्लज, 10 खानापूर, 11 शहापूर, 12 इचलकरंजी, 13 हल्याळ, 14 अक्कलकोट, 15 कुरुंदवाड आणि 16 मंगळवेढा. परंतु कोणताही समझोता झाला नाही आणि प्रश्न तसाच राहिला. आचार्य अत्रे यांनी मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव मांडला. तो 50 विरुद्ध 35 मतांनी मंजूर झाला. म्हणजे मुंबई महाराष्ट्रातच असावी ही जनतेची इच्छा सिद्ध झाली. 1953 साली आंध्र राज्य निर्माण झाले. त्यामुळे मराठी भाषिकांनाही आशा वाटू लागली. पण प्रत्यक्षात तसे काही झाले नाही. 1953 साली यशवंतराव मोहिते यांनी विधानसभेत संयुक्त महाराष्ट्राच्या एकीकरणाचा ठराव मांडला. पण मोरारजी देसाई यांनी या ठरावाला ठाम विरोध केला आणि मोहिते यांचा प्रयत्न वाया गेला. नागपूर करार 28 सप्टेंबर 1953. संयुक्त महाराष्ट्राची मागणी सर्वसमावेशक आणि व्यापक दृष्टीने व्यक्त करण्यासाठी यापूर्वी कार्यकर्त्यांनी अकोला करार तयार केला होता. पण त्या करारात 2 उपप्रांत आणि शेवटचा प्रयत्न म्हणून महाविदर्भाची मागणी केली होती. त्यानंतर प्रांत रचनेबाबत अनेक घटना घडल्या होत्या आणि आता लोकांना वाटू लागले होते की अकोला करारापेक्षा अधिक व्यापक आणि सर्वसमावेशक असा करार निर्माण करणे आवश्यक आहे. त्यातून संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाला निश्चित दिशा आणि बळ मिळणार होते. असा करार असताना मराठी भाषिक सर्व विभागांचा सखोल विचार व्हावा. त्यांची सद्यस्थिती, गरजा, मागासलेपणा असे सर्व घटक विचारात घेऊन त्या दृष्टीनं विकासावर भर द्यावा अशी आश्वासनं देणारा नवीन करार गरजेचा वाटू लागला. त्यानुसार संयुक्त महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा या 3 विभागातील प्रमुख नेते नागपूरला एकत्र आले. सविस्तर चर्चा झाली आणि नागपूर करार झाला. हा करार अगदी तपशीलवार केला. त्यातील तरतुदी खालीलप्रमाणे: 1. मराठी भाषिक मुलखाच्या निरनिराळ्या विभागात राहणाऱ्या लोकांचे एक राज्य व्हावे. 2. मुंबई, मध्य प्रदेश, हैदराबाद राज्यातील सर्व सलग मराठी भाषिक प्रदेशांचे हे राज्य बनावे. मुंबई त्याची राजधानी असेल. 3. प्रशासन व विकास कार्यांसाठी या राज्याचे महाविदर्भ, मराठवाडा व उर्वरित भाग असे 3 विभाग असतील. 4. प्रत्येक घटकावरील खर्च लोकसंख्येच्या प्रमाणात होईल. अविकसित मराठवाड्याकडे विशेष लक्ष दिलं जाईल. 5. लोकसंख्येनुसार प्रत्येक विभागाला शासनात स्थान असेल. 6. सर्व प्रकारच्या शिक्षण व्यवस्थेत लोकसंख्येच्या प्रमाणात सवलती दिल्या जातील. 7. उच्च न्यायालय मुंबई व नागपूर येथे असावे. 8. सरकारी नोकर भरतीत विदर्भ, मराठवाड्याला योग्य प्रतिनिधित्व द्यावे. 9. विकेंद्रीकरणावर भर देण्यात यावा. 10. नागपूर ही महाराष्ट्राची उपराजधानी असावी. राज्याच्या विधिमंडळाचे दरवर्षी किमान एक अधिवेशन तिथे घेण्यात यावे. 11. सर्व सलग मराठी प्रदेश नव्या राज्यात समाविष्ट होण्यासाठी खेडे हा घटक मानला जावा. नागपूर करारात भाऊसाहेब हिरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच विभागनिहाय प्रतिनिधित्व करणाऱ्यांनी महत्त्वाचे कार्य केले. नागपूर करारावर विभागनिहाय सह्या करणारे प्रतिनिधी पुढीलप्रमाणे: 1. महाविदर्भ रामराव देशमुख, गोपाळराव खेडकर, रा.कृ. पाटील, पंजाबराव देशमुख व शेषेराव वानखेडे. पश्चिम महाराष्ट्र भाऊसाहेब हिरे, यशवंतराव चव्हाण, देवकीनंद नारायण, नाना कुंटे, लक्ष्मणराव भाटकर आणि सौ प्रभाती देवी जकातदार. मराठवाडा देवीसिंग चौहान. नागपूर कराराचे प्रसंगी काँग्रेसच्या नेत्यांनी धनंजयराव गाडगीळ, द.वा. पोद्दार,
व दावी गोखले यांना चर्चेसाठी बोलावले होते. मात्र कराराचे श्रेय काँग्रेसलाच मिळावे यासाठी करारावर त्यांच्या सह्या घेतल्या नाहीत. नागपूर करारानुसार विदर्भ, मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्र या 3 विभागांना सर्व दृष्टीने समान न्याय, विकासाची समान संधी व मागासलेल्यांसाठी विशेष सवलत दिली जाईल अशी ग्वाही देण्यात आली. या करारामुळे विशाल महाराष्ट्र राज्य निर्माण होण्याच्या आशा वाढीस लागल्या. राज्य पुनर्रचना आयोग एस. फाजल अली कमिशन. भारत सरकारने न्यायमूर्ती एस. फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 29 डिसेंबर 1953 रोजी राज्य पुनर्रचना आयोग स्थापन केला. या आयोगाचे सदस्य म्हणून हृदयनाथ कुंजरू व सरदार के.एम. पणेकर यांची नियुक्ती केली. या आयोगानं सुमारे 1.5 वर्ष भाषावार प्रांतरचनेसंबंधी अभ्यास केला. संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीशी संबंधित सर्व घटकांना आपापले म्हणणे आयोगासमोर मांडण्यास सांगण्यात आले. त्यानुसार संबंधितांनी खालीलप्रमाणे कैफियती सादर केल्या. संयुक्त महाराष्ट्र परिषदेने 30 मे ते 1 जून 1954 या कालावधीत मुंबई येथे रँगलर परांजपे यांच्या अध्यक्षतेखाली अधिवेशन घेतले. खासदार गिडवानी उद्घाटक तर गोविंदलाल शिवलाल हे स्वागताध्यक्ष होते. या सर्व मान्यवरांनी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र निर्माण होणे का व कसे आवश्यक आहे आणि त्यामुळे राष्ट्र कसे बलवान होईल हे स्पष्ट केले आणि परिषदेच्या वतीनं अशी कैफियत समितीला सादर केली. मुंबई काँग्रेस स. का. पाटील, जी.बी. महाशब्दे, के. शाह, दादा परुळेकर इत्यादी नेत्यांनी सादर केलेल्या निवेदनात मुंबईसह महाराष्ट्र असा उल्लेख नव्हता. या संदर्भात स. का. पाटील यांनी स्वतंत्र मुंबई काँग्रेस कमिटीच्या अस्तित्वाकडे लक्ष वेधले. गुजरात प्रदेश काँग्रेस. आजचे मुंबई राज्य हे विशिष्ट जडणघडणीतून निर्माण झाले आहे, तेव्हा त्याचे विभाजन करू नये. जर विभाजनाची वेळ आलीच तर मुंबई हे स्वतंत्र शहर राज्य ठेवावे. खानदेश. विविध पुराव्यांच्या आधारे स्पष्ट केले की आपणाला संयुक्त महाराष्ट्रात सामील करणे अगदी योग्य व तर्कशुद्ध आहे. महाविदर्भ. ही कैफियत लोकनायक डॉक्टर माधव श्रीहरी उर्फ बापूजी अणे यांनी सादर केली. त्यांनी स्पष्ट केले की मुंबई, मध्य प्रांत, हैदराबाद या राज्यातील सर्व मराठी भाषिकांच्या प्रदेशाचा मिळून एक संयुक्त महाराष्ट्र बनावा. मराठवाड्यानेही आपले निवेदन सादर केले. तसेच गोमंतक मराठी साहित्य संमेलन कारवार येथे ना. ग. गोरे यांच्या अध्यक्षतेखाली झाले. त्यामध्ये ठराव संमत झाला की कारवार, हल्याळ, सुपे, बेळगाव, खानापूर, चंदगड यांचा एक जिल्हा बनवून तो महाराष्ट्रात सामील व्हावा. याप्रमाणे विविध निवेदने समितीला सादर झाली. त्याचा अभ्यास करून समितीनं 10 ऑक्टोबर 1955 रोजी 267 पानांचा अहवाल शासनाला सादर केला. हा अहवाल म्हणजे मराठी भाषिकांवरील वज्राघात होता. महाराष्ट्रभर संतापाची लाट उसळली. समितीच्या शिफारसी खालीलप्रमाणे: 1. विदर्भाचे स्वतंत्र राज्य असावे. 2. गुजरात, मराठवाड्यासह मुंबईचे द्विभाषिक राज्य व्हावे. हा अहवाल म्हणजे मराठी भाषिकांच्या मागण्यांकडे केलेले पूर्ण दुर्लक्ष असून त्यांचा तो अवमान होता. त्यामुळे महाराष्ट्रभर या निर्णयाला तीव्र विरोध झाला आणि पुढील तीव्र आंदोलनाची ही जणू नांदी ठरली. महाराष्ट्रातील लोकांमधील असंतोष आता वाढत चालला होता. संयुक्त महाराष्ट्राशिवाय अन्य कोणताही पर्याय स्वीकारण्याच्या अवस्थेत जनता नव्हती. लोक उत्स्फूर्तपणे एकत्र जमू लागले, चर्चा करू लागले. अशा वातावरणातच मुंबईच्या कामगार मैदानावर लोकांची मोठी सभा झाली. त्यावेळी शंकरराव देव म्हणाले, महाराष्ट्रापासून मुंबई वेगळी करणाऱ्याला आपण प्राणपणाने विरोध करू. आता जनतेच्या भावनांना आणि मागण्यांना जन आंदोलनाचे स्वरूप येऊ लागले. त्यामध्ये महिलाही उत्स्फूर्तपणे सहभागी होऊ लागल्या. सुमतीबाई गोरे, इस्मत चुगताई, दुर्गा भागवत, तारा रेड्डी, चारुशिला गुप्ते, कमलाताई मोरे, सुलताना जोहारी अशा अनेक महिलांनी आंदोलनात भाग घेतला. संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य न झाल्यास सर्व मराठी आमदार, खासदार, मंत्री यांनी राजीनामे द्यावेत असे ठरले. या मागणीला काँग्रेस प्रतिनिधींनी प्रारंभी अनुकूलता दर्शवली. एकूण ही परिस्थिती पाहून
ऑक्टोबरमध्ये वाटाघाटींना पुन्हा सुरुवात झाली. तेव्हा शंकरराव देव यांनी संयुक्त महाराष्ट्र मागणीचा पुनरुच्चार केला, तर पंडित नेहरूंनी द्विभाषिक राज्याचा प्रस्ताव पुन्हा मांडला. देव यांनी त्यास विरोध केला. केंद्रीय श्रेष्ठींबरोबर दिल्ली येथे त्या वाटाघाटी चालू होत्या. त्यात संयुक्त महाराष्ट्राऐवजी द्वैभाषिकाच्या प्रयोगावर केंद्रीय नेत्यांनी भर दिला, पण या चर्चेत बेळगाव कारवारच्या प्रश्नाचा उल्लेखही आला नाही. एकूण ही बोलणी फिसकटली. त्यानंतर 7 नोव्हेंबर 1955 रोजी कामगारांची सभा होऊन निदर्शनाचा कार्यक्रम ठरला. मुंबईच्या फणसवाड्यातील कोळीवाड्यात एक मोठे अधिवेशन घेतले. त्यात विविध कामगार संस्था, कम्युनिस्ट प्रजा, समाजवादी शेतकरी कामगार पक्ष, जनसंघ असे अनेक राजकीय पक्ष सामील झाले. या अधिवेशनाचे उद्घाटन रोहित दवे यांनी केले. अध्यक्षपदी कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे होते. या अधिवेशनात SM जोशी यांनी ठराव मांडला की मुंबई विदर्भासह संयुक्त महाराष्ट्र व्हावा. या ठरावाला KL पाटील, ल.मा. पाटील, केनी जोगळेकर, रसिक भट यांनी पाठिंबा दिला. त्रिराज्याचा प्रस्ताव. मराठी लोकांचा हा तीव्र विरोध पाहून काँग्रेस वर्किंग कमिटीने दिनांक 8 नोव्हेंबर 1955 रोजी नवीन असा त्रिराज्याचा ठराव पास केला. ते त्रिराज्य याप्रमाणे: अ. संपूर्ण गुजराती भाषिकांचे एकजिनसी राज्य असावे. ब. मुंबई शहर उपनगर यांचे 160 चौरस किलोमीटर विस्ताराचे स्वतंत्र राज्य असावे. क. मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्य असावे. महाराष्ट्रातील जनतेने हा प्रस्ताव साफ नाकारला. एवढेच नव्हे तर ठरावाच्या विरोधात 14 नोव्हेंबरला एक कृती समिती स्थापन केली. वातावरण तापू लागले. महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसला आपली भूमिका स्पष्ट करणे आवश्यक होते. त्यातील पुणे येथे 17 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र प्रांतिक काँग्रेसची सभा झाली. त्यात 14 तास चर्चा झाली आणि निर्णय घेतले की राज्य पुनर्रचना समितीने सुचवलेले छोटे द्विभाषिक बदलून त्यात वऱ्हाड व मराठवाडा समाविष्ट करावा. ब. 3 राज्य केल्यास मुंबईचे स्वतंत्र राज्य राष्ट्रहित साधू शकणार नाही. प्रत्यक्ष संघर्षाला सुरुवात. मराठी भाषिक जनतेतील असंतोष वाढत चालला होता. पण त्याचवेळी मोरारजी देसाई आणि त्यांचे समर्थक आनंदित झाले, कारण त्रिराज्य योजनेमुळे मुंबई स्वतंत्र होणार आणि मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही ही त्यांच्या दृष्टीनं मोठी जमेची बाजू होती. त्यामुळे मुख्यमंत्री या नात्यानं मुंबई शासनाची त्याला संमती घेण्याची मोरारजींना घाई झाली. 18 नोव्हेंबर 1955 रोजी मोरारजी त्रिराज्य योजना मंजुरीसाठी विधानसभेत ठराव मांडणार होते. त्यांच्या विरोधात सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेवर मोठा मोर्चा निघाला. त्याची सुरुवात मुंबईच्या ओव्हल मैदानावरून झाली. त्यामध्ये महिलाही मोठ्या संख्येने सामील झाल्या होत्या. मोरारजी सरकारनं बंदी आदेश पुकारला होता. आंदोलकांनी तो आदेश पाळला नाही. त्यामुळे शासनानं कारवाई केली. सुमारे 500 निदर्शकांना कैद केले. त्यामध्ये 16 महिलांचाही समावेश होता. पोलिसांनी मोर्चावर लाठीमार, अश्रुधुराचा वापर केला. त्यामध्ये अनेक आंदोलक जखमी झाले. विधानसभेत या विषयावर 4 तास चर्चा होऊन बैठक संपली. त्याच दिवशी सायंकाळी कामगार मैदानावर सुमारे 50,000 लोकांच्या उपस्थितीत जाहीर सभा झाली. कॉम्रेड S.A. डांगे यांनी मार्गदर्शन केले. सभेत त्रिराज्य योजना फेटाळण्यात आली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीचा लढा अधिक गतिमान करण्यासाठी दिनांक 21 नोव्हेंबर 1955 रोजी 1 दिवसाचा लाक्षणिक संप करण्याचा निर्णय घेतला गेला. मोरारजी देसाई व स.का. पाटील यांची सभा. 20 नोव्हेंबर 1955. वरील निर्णयाप्रमाणे 21 नोव्हेंबर रोजी संप पुकारला होता. पण तत्पूर्वी 1 दिवस अगोदर मोरारजी देसाई आणि स.का. पाटील यांनी चौपाटीवर सभा आयोजित केली. या सभेत दोघांनीही बेलगाम वक्तव्य केली. या सभेत प्रथम स.का. पाटील यांनी आपल्याच मराठी माणसाला असंख्य दूषणे दिली. मुंबईबाबत बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्राला 5000 वर्षात मुंबई मिळणार नाही. एवढं ऐकूनही लोक शांत होते. पण त्याचा अर्थ आपण यशस्वी झालो असे वाटून मोरारजींना अधिकच स्फुरण चढले आणि आपल्या भाषणात ते म्हणाले, काँग्रेस जिवंत असेपर्यंत मुंबईची जनता महाराष्ट्रात सामील होणार नाही. आकाशात चंद्र सूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही. त्याचबरोबर जनतेचा संताप उफाळून आला. सभेतून स्टेजवर दगडफेक सुरू झाली. सभा उधळली गेली. संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील पहिले 15 हुतात्मे. पूर्वी ठरल्याप्रमाणे लाक्षणिक संपाची लोक वाट पाहत होते.
दिनांक 21 नोव्हेंबर 1955 रोजी सर्व बाजूंनी लोक ओव्हल मैदानाकडे जाऊ लागले. पोलिसांचा बंदोबस्त अतिशय कडक होता. मोरारजी सरकारनं जमावबंदी आदेश जारी केला. 4 ते 5 लाख लोक जमले होते. सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली बंदी आदेश मोडला. पोलिसांनी प्रथम लाठीमार, अश्रुधूर आणि नंतर जमावावर गोळीबार केला. त्यात 15 आंदोलक हुतात्मा झाले, तर सुमारे 300 लोक जखमी झाले. 400 पेक्षा जास्त लोकांना अटक झाली. तोपर्यंत विधानसभेतील कामकाज आटपून S.M. जोशी, नौशेर भरूचा व अमोल देसाई आंदोलनाच्या ठिकाणी आले. त्यांनी लोकांना चौपाटीवर एकत्र केले. गोळीबाराचा निषेध केला. संयुक्त महाराष्ट्रासाठी हुतात्मा झालेल्यांसाठी दुःख व्यक्त केले. गोळीबाराचा निषेध म्हणून पा. गाडगे यांनी आपल्या विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला. सुमारे 100 काँग्रेस आमदारांनीही राजीनामा देण्याचे ठरवले. दुसऱ्या दिवशी त्रिराज्याचा प्रस्ताव मंजूर न होताच विधानसभा तहकूब झाली आणि आंदोलन राज्यभर पसरले. पंडित नेहरूंचा निर्णय 16 जानेवारी 1956. मोरारजी सरकारने मुंबईत आंदोलनाबाबत धोरण राबवण्यास सुरुवात केली. त्यातून अनेक हुतात्मे झाले. परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न म्हणून पंतप्रधान पंडित नेहरू यांनी राज्य पुनर्रचनेसंबंधी दिनांक 16 जानेवारी 1956 रोजी खालीलप्रमाणे निर्णय घोषित केले. 1. मुंबई शहर केंद्रशासित राहील. 2. विदर्भासह संपूर्ण मराठी भाषिक महाराष्ट्र आणि सौराष्ट्र कच्छसह गुजरात अशी 2 वेगवेगळी राज्य असतील. 3. संबंधित पक्षांच्या मतैक्याने सीमावाद सोडवला जाईल. 4. कानडी भाषिकांचे म्हैसूर राज्य होईल. 5. भाषिक अल्पसंख्याकांच्या संरक्षणाबाबतच्या शिफारसी सरकारनं मान्य केला. परंतु या निर्णयामुळे मराठी भाषिकांचे समाधान होणे शक्य नव्हते, कारण मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे नेहरूंनी स्पष्ट केले होते. त्यामुळे मुंबई अक्षरशः पेटून उठली. पण पोलिसांनी तेवढीच कठोर भूमिका घेतली. पुढील 2-3 दिवस आंदोलकांवर गोळीबार सुरू राहिला. यामध्ये 91 लोक मृत्युमुखी पडले. या कृतीचे वर्णन लालजी पेंडसे यांनी नरमेध यज्ञ असे केले. मोरारजी देसाई यांची ही कृती लोकशाही विरोधी होती. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन आता राज्यभर खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचले होते. सामान्य लोकही अगदी उत्स्फूर्तपणे त्यात सामील झाले होते. मोरारजी सरकारच्या या कृतीचा निषेध म्हणून भारताचे अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांनी पंतप्रधान पंडित नेहरू यांच्यावर आरोप करून महाराष्ट्रावरील अन्यायास जबाबदार धरले. त्रिराज्य योजना व पंडित नेहरूंच्या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर संयुक्त महाराष्ट्र आंदोलन अक्षरशः पेटले. मुंबईसह महाराष्ट्रासाठी लोकांनी प्राणाची बाजी लावली. यावेळी मोरारजी सरकारनं केलेल्या गोळीबारात 106 जण हुतात्मा झाले. संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या या 106 सुपुत्रांचे हुतात्मा स्मारक मुंबईतील फ्लोरो फाउंटन जवळ उभारले. असेच ऑडिओज ऐकत राहण्यासाठी तुम्ही लिसन टू री हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून आजच डाउनलोड करू शकता. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स तसेच इतर मटेरियल देखील त्यावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ऑडिओसोबतच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. मराठी भाषिक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना 6 फेब्रुवारी 1956. मराठी भाषिक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र मागणीचा प्रश्न बिकट होत होता. निष्पाप लोक मारले जात होते. राज्यभर दुःख आणि असंतोष धुमसत होता. अशा परिस्थितीत विचार करण्यासाठी 6 फेब्रुवारी 1956 रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात सभा घेतली गेली. त्यामध्ये साम्यवादी, समाजवादी, प्रजा समाजवादी, शेतकरी कामगार पक्ष, लाल निशाण गट, मजदूर किसान पक्ष, भारतीय जनसंघ, शेड्यूल कास्ट फेडरेशन, हिंदू महासभा, जनकाँग्रेस व अपक्ष असे 11 बिगर काँग्रेस पक्ष सामील झाले. सर्वांनी एकमताने संयुक्त महाराष्ट्र समिती स्थापन केली. परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळली नाही असा अर्थ काढून शंकरराव देव यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. त्यांनी सुचवलेला मार्ग इतरांना मंजूर झाला नाही. तेव्हा शंकरराव देव यांनी 10 फेब्रुवारी रोजी अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र एकीकरण परिषद बरखास्त केली. शंकरराव देव समितीत सामील झाले नाहीत
आणि आंदोलनापासूनही दुरावले. त्यांचे प्रयत्न, हालचाली काँग्रेसच्या धोरणाशी निगडीत राहिल्या. संयुक्त महाराष्ट्र समितीने संयुक्त महाराष्ट्र परिषदेचे उद्देश स्वीकारले. समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली. त्यानुसार अध्यक्ष भाई श्रीपाद अमृत डांगे, उपाध्यक्ष डॉक्टर त्रेयण्णा नरवणे, जनरल सेक्रेटरी S.M. जोशी यांची निवड केली. समितीची स्थापना करण्यात ग्रंथ्रिय माडखोलकर, आचार्य के अत्रे, मधु दंडवते, प्रबोधनकार केशव ठाकरे, यकृ सोमनी यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. याबरोबरच सेनापती बापट, क्रांतिसिंह नाना पाटील, दुर्गा भागवत, केशवराव जेधे, यशवंतराव मोहिते, लालजी पेंडसे, अहिल्याबाई रांगणेकर यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत मोठे योगदान दिले. आंदोलन महाराष्ट्रातील खेड्यापाड्यांपर्यंत पोहोचले. मराठी वृत्तपत्रे आणि शाहिरांची कामगिरी. या आंदोलनात वृत्तपत्रांची भूमिकाही तेवढीच महत्त्वाची होती. वरील नेते मंडळींपैकी अत्रे, बारा कोठारी, ठाकरे इत्यादींनी वृत्तपत्रांद्वारे आंदोलन खूप विकसित केले. आंदोलनासाठी वृत्तपत्रांची आवश्यकता ओळखून आचार्य अत्रे यांनी मराठा दैनिक सुरू केले. प्रबोधन, नवाकाळ, सकाळ, नवयुग, प्रभात अशा अनेक वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम केले. आंदोलन व समितीच्या दैनंदिन कामकाजाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवली. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आचार्य अत्रेंच्या मराठाने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी बजावली. संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या आणखी एका योगदानाचा उल्लेख केला पाहिजे, तो म्हणजे मराठी साहित्य आणि शाहिरांची कामगिरी. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली एक लावणी, त्याला छक्कड म्हणतात, संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाचे प्रेरणागीत ठरली. ती छक्कड म्हणजे माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली, अशी होती. या लावणीत संयुक्त महाराष्ट्र समितीची घोषणा आहे. अमर शेख हे पदव्या घेतलेले शाहीर नव्हते, तर शेतकरी वर्गातले कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य होते. अमर शेखांचे व्यक्तिमत्व आणि त्यांचा पहाडी आवाज यामुळे सभेच्या सुरुवातीला त्यांचे गाणे होई. गाण्यातून शाहीर शेख हे जनतेला मार्गदर्शन करत होते. मोरारजी देसाई, च.का. पाटील यांच्या अन्यायी कृत्यांचा संदर्भ असून ही लावणी मुंबईच्या लालबावटा कला पथकातील शाहीर अमर शेख यांनी गायली होती. लोक त्यांची लावणी ऐकण्यास आतुर असत. मुंबई, विदर्भ, मराठवाडा, बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशी संयुक्त महाराष्ट्र समितीची घोषणा होती. समितीने महाराष्ट्रभर आंदोलन तीव्र केले. 12,000 कार्यकर्त्यांना जागोजागी पकडले. 27 जुलै 1956 रोजी समितीने दिल्ली येथे मोठा मोर्चा काढला. कॉम्रेड S.A. डांगे, बॅरिस्टर नाथ पै, कॉम्रेड भूपेश गुप्ता इत्यादी सदस्यांनी संसदेत महाराष्ट्राची बाजू प्रभावीरित्या मांडली. डॉक्टर आंबेडकर यांची भूमिका. भाषावार प्रांतरचना करण्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फारसे उत्सुक नव्हते. भाषावार प्रांतरचनेमुळे एके भावना वाढीस लागण्याऐवजी हिंदुस्थानाचे अधिक तुकडे पडतील असे डॉक्टर बाबासाहेबांना वाटत होते. भाषावार प्रांतरचना करावयाचा निर्णय झाल्यास संयुक्त महाराष्ट्रात उपप्रांत निर्माण न करता एकच भाषा प्रांत करावा असे त्यांचे मत होते. मुंबई शहर हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग असल्यामुळे त्याचा समावेश संयुक्त महाराष्ट्रातच केला जावा असा त्यांचा आग्रह होता. स्वातंत्र्योत्तर काळात 1948 साली नेमण्यात आलेल्या दार आयोगाला डॉक्टर आंबेडकरांनी जे निवेदन सादर केले त्यातही हीच भूमिका त्यांनी मांडली होती. संयुक्त महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांची भूमिका. देशात आणि मुंबई प्रांतात काँग्रेस हाच सत्ताधारी पक्ष होता, त्यामुळे धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत तो पक्ष फार महत्त्वाचा होता. पंडित नेहरू, सरदार पटेल, गोविंद वल्लभ पंत, पट्टभी सीतारामय्या, मोरारजी देसाई हे विशेष महत्त्वाचे केंद्रीय नेते होते. बाळासाहेब खेर मुंबई प्रांताचे मुख्यमंत्री होते. ते भांडवलदार धार्जिणे होते. सामान्य जनता आणि मराठी भाषिकांपासून ते दुरावलेले होते. तर केशवराव जेधे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र काँग्रेस मात्र असंतुष्ट होती. लवकर जेधे काँग्रेस सोडून गेले आणि भाऊसाहेब हिरे महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष तर यशवंतराव चव्हाण प्रांत सचिव झाले. 1952 साली खेरांची सत्ता संपली आणि मोरारजी देसाई मुख्यमंत्री झाले. मराठी भाषिकांच्या दृष्टीनं हा बदल प्रतिकूल ठरला. हिरे व यशवंतराव हे मोरारजींच्या मंत्रिमंडळात सामील झाले. संयुक्त महाराष्ट्रासाठी सर्वपक्षीय परिषद स्थापन झाली. शंकरराव देव अध्यक्ष झाले. हिरे, देवगिरीकर त्यात सामील झाले. यशवंतराव दूर राहिले.
मोरारजी संयुक्त महाराष्ट्राचे विरोधक होते. शंकररावांवर त्यांचा रोष होता. महाराष्ट्रातील जनमताबाबत मोरारजींचे आंधळेपण होते असे म्हणणारे शंकरराव त्यांना दुखवायला तयार नव्हते. संयुक्त महाराष्ट्राच्या प्रश्नावर हिरे व यशवंतराव यांच्यात दुरावा निर्माण झाला. या दरम्यान देव व हिरे महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेते होते. अशा परिस्थितीत यशवंतरावांनी मुत्सद्देगिरीने धोरण राबवले. यशवंतराव मात्र राजीनामा न देणे, काँग्रेस न सोडवणे, नेहरूंचा विश्वास मिळवणे या आपल्या भूमिकेशी ठाम राहिले. कारण त्यांच्या मते संसद सर्वश्रेष्ठ असून अंतिम निर्णय तेथे होणार आहे. संयुक्त महाराष्ट्रासाठी ते त्या दृष्टीने प्रयत्नशील राहिले. द्विभाषिक राज्यांचा प्रयोग 1956 ते 1960. मराठी भाषिकांची मागणी मान्य न करता 7 ऑगस्ट 1956 रोजी संसदेने महाद्विभाषिक राज्याचा कायदा पास केला. मराठी व गुजराती भाषिक लोकांना एकत्र केलेल्या या राज्याचा पश्चिम महाराष्ट्रातील मुंबईसह 10 जिल्हे, विदर्भाचे 8, मराठवाड्याचे 5, गुजरात सौराष्ट्राचे 16 जिल्हे समाविष्ट केले. यावरून हे राज्य किती विशाल होते हे लक्षात येते. काँग्रेस नेत्यांनी पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य केला तर समितीने तो फेटाळला. मोरारजी या राज्याचे स्वागत करून म्हणाले, बिनविरोध निवड होणार असेल तर आपण मुख्यमंत्री होऊ इच्छितो. भाऊसाहेब हिरे यांनी आपली उमेदवारी घोषित केली. मोरारजींनी त्यांना विरोध केला. महाराष्ट्र काँग्रेसने यशवंतरावांची उमेदवारी निश्चित केली. मोरारजींनी त्यांना पाठिंबा दिला आणि झालेल्या निवडणुकीत यशवंतरावांनी विजय मिळवला. 1 नोव्हेंबर 1956 रोजी सर्वात मोठ्या राज्याचे वयानं लहान असलेल्या यशवंतरावांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले. त्याबद्दल तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी लिहितात की यशवंतराव म्हणाले की मी बंदुकीची गोळी न वापरता राज्य करणार आहे. अनेक असामान्य गुण असल्याने यशवंतरावांनी ही जबाबदारी सहज पेलली. संयुक्त महाराष्ट्र समितीचे अत्रे, कोठारी, माधवराव बागल असे अनेक जहाल नेते मात्र त्यांच्यावर अगदी आग ओकत होते. मात्र यशवंतराव मर्यादा न सोडता संयमानं आपल्या धोरणावर अविचल राहिले. अर्थात मोरारजींना राज्य प्रशासनातून बाजूला करण्यात भाऊसाहेब हिरे यांनी अप्रत्यक्ष मदत केली होती. द्विभाषिकांचा निर्णय मराठीप्रमाणे गुजराती लोकांनाही मान्य नव्हता. त्याविरुद्ध गुजरातमध्ये उग्र निदर्शने झाली. पोलीस गोळीबारात 15 ठार तर कित्येक लोक जखमी झाले. मोरारजींचा सभा उधळून लावल्या. पंडित नेहरूंसमोर महागुजरातची मागणी केली. 1957ची सार्वत्रिक निवडणूक. 1957 साली लोकसभा, विधानसभा व मुंबई महानगरपालिका निवडणुका झाल्या. त्यामध्ये संयुक्त महाराष्ट्र समितीला मोठे यश मिळाले. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला. यशवंतराव अल्पमतांनी निवडून आले. काँग्रेसनं राज्याची सत्ता टिकवली, पण समितीनं मोठा राजकीय धक्का दिला. मुंबई महानगरपालिकेत 71 जागा समितीनं जिंकल्या व श्री M.V. दोंदे महापौर झाले. कोल्हापूर, कागल, कुरुंदवाड, इचलकरंजी या ठिकाणी सुद्धा समितीनं मोठे यश मिळवले. या निकालावरून स्पष्ट झाले की मतदार द्विभाषिकांविरुद्ध आणि संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूनं आहेत. काँग्रेस श्रेष्ठींबरोबर यशवंतराव यांनी या निकालाला भाषिक भावनावाद म्हटले. शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण व प्रतापगडाचा मोर्चा. प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते 30 नोव्हेंबर 1957 रोजी झाले. मुख्यमंत्री यशवंतरावांनी तसे नियोजन केले. महाराष्ट्रातील परिस्थिती त्यांच्या निदर्शनास यावी आणि 1957च्या निवडणुकीतून सावरण्यास पक्षास मदत व्हावी हे त्यांचे उद्देश होते. त्याचवेळी संयुक्त महाराष्ट्र समितीने नेहरूंसमोर निदर्शने करण्याचे ठरवले. त्यासाठी 5 नोव्हेंबर 1957 रोजी पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात समितीची बैठक झाली. त्याला S.M. जोशी, ना. ग. गोरे, जयवंतराव टिळक, प्र.के. अत्रे, V.N. पाटील इत्यादी नेते हजर होते. त्यावेळी पूर्ण नियोजन करून भाई माधवराव बागल यांच्या नेतृत्वाखाली प्रतापगडावर प्रचंड मोर्चा काढला. पसरणी घाट व पोलादपूरजवळ तीव्र निदर्शने केली. नेहरूंना मराठी भाषिकांच्या भावनांची आणि एकूण परिस्थितीची जाणीव करून देण्यात समिती यशस्वी झाली. त्यानंतरही समितीने आपले आंदोलन चालूच ठेवले. 1 नोव्हेंबर 1958 रोजी माधवराव बागलांच्या नेतृत्वाखाली सत्याग्रह करण्यात आला. 19 डिसेंबरला दुसरा मोठा मोर्चा काढला.
18 जानेवारी 1959 रोजी सीमा लढा समितीने करबंदी चळवळ सुरू केली. नोव्हेंबर 1959 मध्ये मोरारजींविरुद्ध आदिवासींचा मोर्चा निघाला. 1960 महाराष्ट्र निर्मितीच्या हालचाली. वरीलप्रमाणे संयुक्त महाराष्ट्र समितीने आंदोलन चालू ठेवले. भारत सरकारला मराठी भाषिकांच्या मागण्या आणि भावना पटवून देण्याचे प्रयत्न चालू होते. त्याचवेळी द्विभाषिक राज्याचा कारभार यशवंतराव चव्हाण यशस्वीपणे सांभाळत होते. पक्षश्रेष्ठींना ते मान्य झाले होते. जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, के.एम. मुन्शी आदी पक्षश्रेष्ठींचा विश्वास त्यांनी संपादन केला. स्वतः यशवंतरावांनी आपल्या ऋणानुबंध या पुस्तकातील संयुक्त महाराष्ट्र निर्मितीचे पूर्वक्षण या लेखामध्ये आपल्या हालचालींची व प्रयत्नांची सविस्तर माहिती दिली आहे. त्यानुसार प्रतापगडावरील कार्यक्रमाच्या वेळी ते नेहरूंबरोबर होते. त्यावेळी समितींच्या लोकांच्या भावना नेहरूंना कळल्या. महाराष्ट्र निर्मितीबाबत दोघांमध्ये चर्चा झाली. नंतर हैदराबाद, नागपूर येथे काँग्रेस अधिवेशनानंतर दिल्लीत नेत्यांशी चर्चा केली. पंडित नेहरू, गोविंद वल्लभ पंत व मोरारजींना त्यांचे मत पटले. इंदिरा गांधींनी काँग्रेस अध्यक्ष म्हणून मुंबई येथे महाराष्ट्र निर्मितीचे आश्वासन दिले. चंदीगड अधिवेशनात गोविंद वल्लभ पंत, यशवंतराव चव्हाण, स. का. पाटील व जीवराज मेहता यांची समिती नेमली. तिने महाराष्ट्र निर्मितीला अनुकूल अहवाल दिला. मोरारजींनी डांग व गुजरातच्या राजधानीचा प्रश्न मांडला, पण तेवढ्यावरून बोलणी बिघडू नयेत अशी समितीशी चर्चा केली व मोरारजींच्या मागण्या मान्य केल्या. नेहरूंनी तपशील सांगितला व त्यांनी संमती दिली. समितीच्या आग्रहामुळे मुंबई राज्याऐवजी महाराष्ट्र असे नाव मान्य केले. महाराष्ट्र व गुजरात यांच्यातील आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी 2 सदस्यांच्या समितीचा अहवाल मान्य झाला. एप्रिल 1960 मध्ये संसदेने मुंबई पुनर्रचना कायदा मंजूर केला आणि 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची निर्मिती झाली. मुंबई पुनर्रचना कायदा 1960. केंद्र सरकारनं महाराष्ट्र व गुजरात या 2 भाषावार प्रांतरचनेस अनुमती दिली. प्रादेशिक व वित्तीय देवाणघेवाण संदर्भात खूप चर्चा झाली. डांगचा प्रदेश महाराष्ट्राला द्यावा की गुजरातला असा वाद निर्माण झाला. तथापि मुंबईसह महाराष्ट्र राज्य निर्माण होत असल्यानं सौदेबाजीत महाराष्ट्र काही प्रमाणात बळी पडला. डांगमधील उंबरगाव तालुक्याचे विभाजन करून त्यातील 20 खेडी गुजरातला देण्याचे ठरले. वित्तीय क्षेत्रातील देवाणघेवाण संदर्भातील अडचणी महाराष्ट्राच्या वतीनं यशवंतराव चव्हाण यांनी तर गुजरातच्या वतीनं जीवराज मेहतांनी केंद्र सरकारपुढे मांडल्या. आर्थिक गुंता सोडवण्यासाठी तत्कालीन केंद्रीय मंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी केंद्रीय खात्यातील सचिव रंगाचारी यांची नियुक्ती केली. सचिव रंगाचारींच्या तोडग्यानुसार महाराष्ट्र व गुजरातला तूट भरून काढण्यासाठी केंद्र सरकारनं प्रत्येकी 50 कोटी रुपये द्यावेत. गुजरातनं आपल्या राजधानीचे ठिकाण ठरवावे. वरील सर्व बाबी एप्रिल 1960 मध्ये भारतीय संसदेपुढे मांडण्यात आल्या. संसदेने मुंबई द्विभाषिकांच्या विभाजनाचा ठराव मंजूर केला. यानुसार 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात येईल असे जाहीर करण्यात आले. पुनर्रचना कायद्यातील तरतुदी. केंद्र सरकारनं एप्रिल 1960 मध्ये मुंबई पुनर्रचना कायदा पास केला. तो याप्रमाणे: 1. द्विभाषिक मुंबई राज्याचे 1 मे 1960 पासून महाराष्ट्र व गुजरात असे 2 भाग करण्यात आले. 2. मुंबई राज्यातील खालील नमूद केलेला प्रदेश गुजरात या नव्या राज्यात समाविष्ट केला जाईल. ते प्रदेश खालीलप्रमाणे: बनातवाडा, मेहसाणा, साबरकाठा, अहमदाबाद, कैरा, पंचमहाल, बडोदा, भडोच, सुरत, डांग, अमरेली, सुरेंद्रनगर, राजकोट, जामनगर, जुनागड, भावनगर व कच्छ जिल्हे. ठाणे जिल्ह्यातील उंबरगाव तालुक्यातील खेडी, पश्चिम खानदेशातील नंदुरबार व नवापूर तालुक्यातील खेडी तसेच पश्चिम खानदेश जिल्ह्यातील अक्कलकुवा व तळोदे तालुक्यातील खेडी हा प्रदेश पूर्वीच्या मुंबई राज्याचा भाग असणार नाही. मुंबई राज्याचा उरलेला भाग हा महाराष्ट्र म्हणून ओळखला जाईल. महाराष्ट्र राज्याची रचना. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली. त्यावेळी 4 प्रमुख भाग व 26 जिल्हे महाराष्ट्रात होते. 1. मुंबई विभाग: बृहन्मुंबई, ठाणे, कुलाबा, रत्नागिरी, नाशिक, धुळे, जळगाव. 2. पुणे विभाग:
पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर. 3. नागपूर विभाग, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ, अमरावती, बुलढाणा, अकोला. 4. औरंगाबाद विभाग, औरंगाबाद, बीड, नांदेड, परभणी, उस्मानाबाद. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र स्थापन झाला असला तरीही बेळगाव, कारवार, निपाणी, भालकी व डांगचा समावेश महाराष्ट्रात होऊ शकला नाही. बेळगावबाबतचा महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न आजही चालू आहे. मुंबई पुनर्रचना कायदा संमत झाल्यापासून संयुक्त महाराष्ट्र राज्य निर्मितीचा सोहळा सुरू झाला होता. महाराष्ट्र राज्याचा मंगल कलश यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते आणण्यात आला. मुंबईच्या शिवाजी पार्कवर पंडित नेहरूंच्या हस्ते 1 मे 1960 रोजी कामगार दिनी महाराष्ट्र राज्याची घोषणा करण्यात आली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारली. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आंदोलनातील हुतात्मे, त्यांची यादी पुढीलप्रमाणे: 1. सीताराम बनाजी पवार, 2. जोसेफ डेव्हिड पेजारकर, 3. चिमनलाल डी शेठ, 4. भास्कर नारायण कामतेकर, 5. रामचंद्र सेवाराम, 6. शंकर खोटे, 7. धर्माजी गंगाराम नागवेकर, 8. रामचंद्र लक्ष्मण जाधव, 9. के जे झेवियर, 10. पी एस जॉन, 11. शरद जिवाणी, 12. बेदीसिंग, 13. रामचंद्र भाटिया, 14. गंगाराम गुणाजी, 15. गजानन उर्फ बंडू गोखले, 16. निवृत्ती विठोबा मोरे, 17. आत्माराम पुरुषोत्तम पानवलकर, 18. बालन्ना मुत्तना कामाठी, 19. धोंडू लक्ष्मण मारडूल, 20. भाऊ सखाराम कदम, 21. यशवंत बाबाजी भगत, 22. गोविंद बाबूराव जोगल, 23. पांडुरंग धोंडू धाडवे, 24. गोपाळ चिमाजी कोरडे, 25. पांडुरंग बाबाजी जाधव, 26. बापू हरी दाते, 27. अनुप महावीर, 28. विनायक पांचाळ, 29. सीताराम गणपत म्हंदे, 30. सुभाष भिवा बोरकर, 31. गणपत रामा तानकर, 32. सीताराम गयादीन, 33. गोरखनाथ रावजी जगताप, 34. मोहम्मद अली, 35. तुळशीराम कुंजाजी बेलसर, 36. देवजी सखाराम पाटील, 37. श्यामलाल जेठानंद, 38. सदाशिव भोसले, 39. भिकाजी पांडुरंग रंगाटे, 40. वासुदेव सूर्याजी मांजरेकर, 41. भिकाजी बाबू मंबरकर, 42. सखाराम श्रीपत धमाले, 43. नरेंद्र नारायण प्रधान, 44. शंकर गोपाळ कुष्टे, 45. दत्ताराम कृष्णा सावंत, 46. बबन बापू भरगुडे, 47. विष्णू सखाराम बने, 48. सीताराम धोंडू राड्डे, 49. तुकाराम धोंडू शिंदे, 50. विठ्ठल गंगाराम मोरे, 51. राम लखन विंदा, 52. एडविन आंब्रोज साळवी, 53. बाबा महादू सावंत, 54. वसंत द्वारकानाथ कन्याळकर, 55. विठ्ठल दौलत साळुंके, 56. रामनाथ पांडुरंग अमृते, 57. परशुराम अंबाजी देसाई, 58. घनश्याम बापू कोलार, 59. दोंडू रामकृष्ण सुतार, 60. मुनिमजी बलदेव पांडे, 61. मारुती विठोबा म्हस्के, 62. भाऊ कोंडीभा भास्कर, 63. धोंडो राघव पुजारी, 64. हृदयसिंग दारेद सिंग, 65. पांडू महादू अवरीकर, 66. शंकर विठोबा राणे, 67. विजयकुमार सदाशिव भडेकर, 68. कृष्णाजी गणू शिंदे, 69. रामचंद्र विठ्ठल चौगुले, 70. धोंडू भोगू जाधव, 71. रघुनाथ सखाराम बिनगुडे, 72. काशीनाथ गोविंद चिंदरकर, 73. करपैया किरमल देवेंद्र, 74. चुलाराम बोंबराज, 75. बालमोहने, 76. अनंता, 77. गणाराम विष्णू गोरफ, 78. रलू गोंदीवर, 79. सय्यद कासम, 80. भिकाजी जाजी, 81. अनंत गोलतकर, 82. किसन विरकर, 83. सुखलाल रामलाल वेसकर, 84. पांडुरंग विष्णू वाळके, 85. फुलवारी मगरू, 86. गुलाब कृष्णा गोखले, 87. बाबू देवदास पाटील, 88. लक्ष्मण नरहरी थोरात, 89. उमाबाई विठ्ठल सूर्यभान, 90. गणपत रामा भुते, 91. मुन्शी वजीर अली, 92. दौलतराम मथुरादास, 93. विठ्ठल नारायण चव्हाण, 94. देवजी शिवन राठोड, 95. रावजीभाई डोसाभाई, 96. होरसमजी करसेटजी, 97. गिरधर हेमचंद्र लोहार, 98. सत्तू खंडू वाईकर, 99. गणपत श्रीधर जोशी, 100. माधव राजाराम तुरे बेलदार, 101. मारुती बेनाळकर, 102. मधुकर बापू चांदलेकर,
103 लक्ष्मण गोविंद तावडे, 104 महादेव बारीगडी, 105 कमलाबाई मोहिते आणि 106 सीताराम दुलाजी घाडीगावकर. असेच ऑडिओज ऐकत राहण्यासाठी तुम्ही लिसन टू री हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवरून आजच डाउनलोड करू शकता. सर्व स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक असणारे ऑडिओ बुक्स, ऑडिओ नोट्स तसेच इतर मटेरियल देखील त्यावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या ऑडिओ सोबतच्या लिंकवर क्लिक करून तुम्ही ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता. भेटूयात पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.